कंबरदुखी हा एक खूप गहन विषय आहे आणि अतिशय महत्वाचा विषय आहे. प्रत्येक माणसाने आपल्या कमरेची काळजी घेणं गरजेचंच आहे. का गरजेचं आहे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमची जर कंबर दुखत असेल किंवा तुमच्या नातेवाईकांची कोणाची कंबर दुखत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला फक्त भीती असते आणि त्रास हा अगदी छोटा असतो. म्हणून लक्षात घ्या की कंबरदुखी बद्दल माहिती आज मी देणार आहे, ती पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरीकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 14 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते. आमचं क्लिनिक ठाणे, पुणे, दादर आणि नेरूळ, नवी मुंबई या ठिकाणी आहे. सर्वात पहिलं आपण जाणून घेऊया कमरेचं स्ट्रक्चर जाणून घेऊया आणि ते का महत्वाचं आहे हे जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं, आपल्या शरीराचं वजन हे कुठे असतं, म्हणजे कशावरती डिपेंड असतं? पायावरती. पण मग बसलेलो असताना कुठे असणार आहे? मग कमरेवरती. तर लक्षात घ्या, आपण उभं असू किंवा बसलेलो असू, आपलं वजनाचा जो सेंटर पार्ट आहे ना, शरीराचा जो भाग आहे त्याच्यामधला जो सेंटर पार्ट आहे तो म्हणजे आपला मणका. त्याला म्हणतात लंबर व्हर्टेब्रा. या लंबर व्हर्टेब्राचं अतिशय महत्व आहे, कारण आपलं शरीराचं पूर्ण वजन याच्यावरती डिपेंड असतं. आता ज्या वेळेला तुम्ही हात पकडून लटकता त्यावेळेला सुद्धा आपल्या शरीराचं वजन जे असतं ना ते याच व्हर्टेब्रावरती डिपेंड असतं, अवलंबून असतं. म्हणजे त्याच्यावरतीच त्याचा भार जातो. तर आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपली कंबर खूप महत्वाची आहे. आता कमरेमध्ये प्रॉब्लेम अनेक जणांना होतो आणि अनेक वेळेला डायग्नोसिस होत नाही आणि त्रास कमी होत नाही. त्याचं कारण सांगतो का आहे. कारण कंबर हा जो भाग आहे किंवा आपला पूर्ण मणका जो आहे ना हा अतिशय कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे ही देवाची एक रचनाच आहे किंवा निसर्गाची रचना आहे आणि ही अतिशय कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे त्या कमरेमध्ये किंवा आपल्या पूर्ण मणक्यामध्ये काय काय असतं बघा. तिथे हाडं असतात, त्या हाडांमधून नव जातात, नसा असतात त्या जातात, रक्तवाहिन्या जातात. त्यानंतर दोन मणक्यांच्या मध्ये एक कार्टिलेज असतो, एक डिस्क असते, एक चपटी असते. ती सॉफ्ट असते. का तर त्याच्याने आपली मुवमेंट होत असते. आपण मूव्ह करू शकतो, पुढे वाकू शकतो, मागे वाकू शकतो, बाजूला, दोन्ही बाजूला असे वाकू शकतो. आणि आपण एखाद्या जागेवरती बसलो तर आपल्याला व्यवस्थित सरळ उभं ठेवणं हे मणक्याचं काम असतं. म्हणून आपला मणका खूप महत्वाचा असतो. त्याचमध्ये आपला जो खालती जो लोअर बॅक असते ती त्यापेक्षाही जास्त महत्वाची असते. तर लक्षात घ्या. आणखीन याच्यामध्ये काय असतं तर तिथे मसल्स असतात, काही स्नायू असतात, टेंडॉन्स असतात, लिगामेंट्स असतात. ह्या सगळ्या भागांनी हा आपला लोअर बॅक, आपली कंबर बनलेली असते. आणि लक्षात घ्या, वरच्या बाजूला आपल्या बरगड्या असतात, खालती आपलं हिप बोन असतं आणि त्याच्या खाली आपले दोन पायांचे हाड असतात. ह्या दोन भागांच्या मध्ये जे मणके असतात ते पूर्णपणे स्वतःच सगळं वजन सांभाळत असतात. तर या ठिकाणी जर काही त्रास झाला तर तो बऱ्याच वेळेला खूप त्रासदायक असतो. म्हणून आपल्याला आपली कंबर सांभाळणं खूप महत्वाचं असतं. आता ही कंबर जर सांभाळायची झाली आपल्याला तर कशी सांभाळायची, पण त्या अगोदर एक काही लक्षणे मी कंबरदुखीचे सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे कंबर जखडते. सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर कंबर एवढी जखडते की हलायला पण होत नाही, त्रास होतो. तर अशा प्रकारचा जर त्रास तुम्हाला असेल तर लक्षात घ्या की ज्या वेळेला तुमचं आदल्या दिवशीचं जेवण अपचन होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये अपचन होतं, त्यामुळे कमरेमध्ये ज्या मसल्स असतात, ज्या स्नायू असतात त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सकाळी उठल्याच्या नंतर स्टिफनेस येतो, जखडण येते आणि मग हा त्रास होतो. ज्या वेळेला तुमचं पचन व्यवस्थित होऊन जातं त्यावेळेला हा त्रास कमी होऊन जातो. हे जे मी सांगतोय हे आयुर्वेदाच्या नुसार सांगत आहे, ना की मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून. आता मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून बघूया. ज्या वेळेला आपल्या कमरेवरती सूज येते, म्हणजे सूज कुठे येणार, मग ही स्नायूंमध्ये येणार, तिथे असलेल्या मसल्स मध्ये येणार आणि मग ती सूज आल्या कारणाने हा त्रास होतो. रात्रभर ज्या वेळेला आपण एकाच पोझिशनला झोपून राहतो त्यावेळेला ही सूज येण्याची शक्यता जास्त असते आणि मग त्याचा त्रास असा जाणवतो. हा एक प्रकारचा कमरेचा त्रास झाला. यामध्ये घाबरण्यासारखी काही गरज नसते. तुम्ही फक्त तुमची पचनक्रिया व्यवस्थित करा, तुमचं पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं, पचन व्यवस्थित व्हायला लागलं की हा त्रास पूर्ण निघून जातो. ह्याच्या पुढची स्टेज अशी असते की काही वेळेला हे जे मणके असतात हे फ्लेक्झिबल असतात.
तर ते फ्लेक्झिबल जे मणके असतात ते सरकतात किंवा एका बाजूने त्याच्यातून जी डिस्क असते, त्या दोन मणक्यांच्या मध्ये जी डिस्क असते ती दबली जाते किंवा ती जास्त एक्सटेंड होऊन जाते. त्याच्यामधून हर्निएशन होतं, म्हणजे अक्षरशः फुगा होऊन ते बाहेर येतं. अशा प्रकारचे याचे त्रास हे होऊ शकतात आणि त्यावेळेला कंबर एका जागेवरती दुखण्याचं प्रमाण जे असतं ना ते जास्त वाटतं. ह्याच्या आणखीन पुढे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला ज्या नसा कमरेतून बाहेर पडतात त्या दबल्या जातात आणि त्या जर दबल्या गेल्या तर जिथे ती नस दबली गेलेली आहे तिथून खाली जिथे जिथे ती जाते तिथे सगळीकडे त्रास व्हायला लागतो. म्हणजे पायाच्या पाठीमागच्या बाजूने दुखणार, पायाच्या पुढच्या बाजूने दुखणार, टाच दुखणार, गुडघा दुखणार, हे सगळं या कंबरदुखीमुळे होऊ शकतं. पण ह्या स्टेजेस हळूहळू पुढे जात असतात. तर ही लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला MRI काढून बघणं गरजेचं असतं आणि त्याच्यामधून डायग्नोसिस करणं गरजेचं असतं. यामध्ये सुद्धा जर कमरेमध्ये जखडण जास्त होत असेल तर ESR म्हणजे जे CBC बरोबर जे ESR करतात, म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट बरोबर जे ESR नावाची जी टेस्ट करतात त्या टेस्टचा सुद्धा यामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतर अख्ख्या मणक्याचा एक आजार असतो अँकलायझिंग स्पॉन्डिलोसिस, ज्याच्यावरती मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यामध्ये पूर्ण मणका हा डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामध्ये त्रास होत असतो. तर त्यामुळे आपल्याला आपला जो मणका आहे, आपले लोअर बॅक आहे, हे सांभाळणं गरजेचं आहे. तर हे सांभाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला त्रास असो किंवा नसो, तुमची कंबर तुम्ही सांभाळणं खूप महत्वाचं आहे. आपण जशी केसांची काळजी घेतो तशी आपल्याला कमरेची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे कमरेचे जे व्यायाम असतात, तिथल्या मसल्स फ्लेक्झिबल ठेवण्यासाठी जे व्यायाम असतात ते व्यायाम तुम्हाला माहिती करून घेऊन ते व्यायाम नियमित करणं गरजेचं असतं. आपल्याकडे सूर्यनमस्कार 10 स्टेप्सने केले जातात. हे पूर्ण 10 स्टेप ज्या आहेत ना, ह्या पूर्णपणे आपल्या मणक्याला हेल्प करतात. त्यामुळे सूर्यनमस्कार हे नियमित चालू ठेवा, त्याच्याने तुमच्या मणक्याची ताकद व्यवस्थित राहणार आहे. त्याचबरोबर दुसरं जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे असं की आहारामध्ये असा प्रकारे तुमचा आहार असला पाहिजे की ज्याच्याने तुमची हाडं मजबूत राहतील आणि तुमचे मसल्स मजबूत राहतील. अशाने तुम्हाला बऱ्यापैकी ताकद मिळणार आहे. यामध्ये आणखीन एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी जर नॉर्मल असेल तरी सुद्धा हाडं व्यवस्थित राहतात आणि त्यामुळे कंबर सुद्धा व्यवस्थित राहते. सध्या असं झालेलं आहे की आपण उन्हामध्ये अजिबात जात नाही, त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीमध्ये मिळत नाही आणि त्यामुळे त्रास व्हायला लागतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा उपाय म्हणजे कमरेचा व्यायाम जो वजन उचलून केला जातो तो काही प्रमाणामध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पहिले शिकून घेणं, त्याचे फॉर्म शिकून घेणं आणि मग ते व्यायाम व्यवस्थित पद्धतीमध्ये करणं हा एक खूप चांगल्या प्रकारे फायदा देणारा असतो, ज्याच्याने तुमच्या कमरेची ताकद वाढते. पुढचा उपाय जो आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे कटिबस्ती. पूर्ण कमरेला जिथे त्रास असतो किंवा जिथे मणका आहे, आपला लोअर बॅक जिथे आहे, जिथे लंबर वर्टेब्रा असतो त्या ठिकाणी पिठाने पूर्णपणे गोल करावा आणि मग त्याच्यामध्ये तेल सोडावं. असं केल्याने तिथला जी फ्लेक्झिबिलिटी असते ती व्यवस्थित राहते आणि तिथल्या हाडांना बऱ्यापैकी ताकद मिळते. याला म्हणतात कटिबस्ती. तर ही कटिबस्ती जर आपण करतोय तर आपल्याला बऱ्यापैकी कमरेची आपण ताकद मेंटेन ठेवू शकतो. कमरेचा त्रास झाल्याच्या नंतर ज्या ट्रीटमेंट करायच्या असतात त्या वेगळ्या आहेत आणि कमरेची ताकद मेंटेन ठेवण्यासाठी जी करायची आहे त्याच्यामध्ये कटिबस्ती आहे. ज्या वेळेला तुम्हाला कमरेचा त्रास होतो त्यावेळेला तुम्ही बस्ती नावाची जे पंचकर्म आहे त्याचा एक खूप चांगल्या प्रकारे फायदा करून घेऊ शकता. बस्ती नावाचं जे पंचकर्म आहे ते दर वर्षातून एकदा तरी तुम्ही जर करून घेतला तर तुमच्या कमरेची ताकद वाढणं साठी तुम्हाला मदत होणार आहे. बस्ती आता कोणती करायची? बस्तीमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुमच्यासाठी ते करून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस आहेत, तिकडे हे पंचकर्म केले जातात. तिकडे जाऊनही तुम्ही तिथल्या तज्ञांना दाखवून कमरेसाठी काय करता येईल हे तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, कंबर जी आहे ना आपली, म्हणजे आपलं लोअर बॅक जे आहे हे आपला पूर्ण मणका जो आहे तो अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याला व्यवस्थित सांभाळणं खरंच गरजेचं आहे.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.